नमस्कार सगळ्यांना. ठीक आहेत ना सगळे? जरी कोणी नसेल तर इकडे लक्ष द्या. आज आपण बोलणार आहोत आपट्याच्या झाडाबद्दल. दसऱ्याला आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो. त्याच पानांचं झाडाचं आयुर्वेदिक महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? चला तर आज आपण जाणून घेऊ. आपट्याचं झाड हे 3 ते 10 मीटर उंचीचे लहान पानझडी वृक्ष आहे. याची पाने उंटाच्या पावलासारखी 2 कप्प्यांमध्ये असतात. फुले लहान पांढरी आणि पिवळी आणि फळे लांबट शेंगांसारखी असतात. आपट्याच्या झाडामध्ये प्रामुख्याने जंतुनाशक म्हणजेच अँटीमायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट, दाहशामक अर्थात अँटी इन्फ्लामेटरी, मधुमेहरोधक म्हणजे अँटीडायबेटिक, तापशामक म्हणजे अँटीपायरेटिक आणि वेदनाशामक म्हणजे ॲनल्जेसिक असे अनेक रोगप्रतिबंधक गुणधर्म आहेत. आपट्याची साल, पाने, कळ्या यांचा पारंपरिक पद्धतीने विविध आजारांवर घरच्या घरी उपयोग केला जातो. तो म्हणजे कसा, मी तुम्हाला सांगते. खोडाची साल वाळवून त्याचा काढा तयार करून प्यायल्यास डोकेदुखी व तापामध्ये आराम मिळतो. पानांचा रस काढून त्याचा लेप त्वचारोग व जखमेवर लावला तर जखम बरी होण्यास मदत होते. जुलाब आणि डिसेंट्री यांसारख्या पचनसंस्थेच्या विकारांमध्ये साल उकळून तयार केलेला काढा दिवसातून 2दा घेतला जातो. मलेरिया किंवा दीर्घकालीन आजारांमध्ये साल किंवा पानांचा उकळून केलेला अर्क 2 ते 4 आठवडे घेतल्यास फायदेशीर ठरतो. पाने, साल किंवा कळ्या यांचा काढा ताप कमी करण्यासाठी आणि वेदना शमवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तसेच पानांचा लेप लावल्यास किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये आपट्याची पाने टाकल्यास त्वचेवरील जीवाणूसंसर्ग कमी करण्यास मदत होते. आपट्याच्या पानांचा वापर करताना एक काळजी घ्यावी. नेहमी स्वच्छ आणि रसायनमुक्त भाग वापरावा. रेग्युलरली दिवसातून 1 कप काढा आपण पिऊ शकतो, पण त्वचेवर त्रास जाणवल्यास वापर थांबवावा. लहान मुले, गर्भवती स्त्रिया किंवा जुनाट आजार असलेल्या रुग्णांनी मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपटा हा पारंपरिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन या दोन्हीच्या आधारे अनेक आजारांवर उपयुक्त ठरतो. दसऱ्याला आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो, पण खरं सोनं म्हणजे याचे आरोग्यदायी गुण. निसर्गाच्या या देणगीचं जतन करूया आणि आरोग्यदायी जीवन जगूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.